बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली आहे। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 4 तास चर्चा झाली आणि या 4 तासात वचननामा, मुंबईमध्ये होणाऱ्या सभा, रॅलीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। वसईत भाजपमध्ये तिकीट वाटपावरून निर्माण झालेली नाराजी गुरुवारी उघडपणे समोर आली। भाजपच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यानं आपल्या नाराजीला वाट करून दिली। निष्ठावंतांना डावलून भाजपनं आयाराम गायरामांना तिकीट दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवर कारला आग लागली होती। धावत्या कारला अचानक आग लागल्यानं कार पूर्णतः जळून खाक झाली आहे। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। शिवसेना उबाठा पक्षाचे 3 उमेदवार नॉट रिचेबल असल्याचं जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी सांगितलं। महायुतीचा उमेदवार बिनविरोध व्हावा यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप देखील शिवसेना उबाठा पक्षाकडून करण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले होते आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलं। मुंबईतील प्रभाग क्रमांक 87चा वाद उच्च न्यायालयात पोहोचला। भाजप उमेदवार कृष्णा पारकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। मात्र निवडणूक आयोगानं तक्रार फेटाळल्यानं महेंद्र पवार उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली। वाशी विभागात शिवसेनेला जोरदार धक्का बसलाय। दर्शन भोईर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। प्रभाग 17 अ मधून दर्शन भोईर भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे। भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर नाराज कार्यकर्ते आणि शक्ती महाराज यांनी बच्चू कडूंची भेट घेतली। कोणत्याही पक्षातल्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये। सतरंजी उचलायला भाजप कार्यकर्ते आणि निवडणूक आली की तुम्हाला पैसेवाले लोक दिसतात अशी टीका बच्चू कडूंनी केली। ज्याला जास्त मास त्याला आम्ही पाडतो। एबी फॉर्मसाठी कोण वाहनांच्या मागे पळत होतं, कुणाचं कुणाला ताळमेळ नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी भाजपवर टीका केली आहे। तुमच्या लेकरांना आरक्षण तसं आमच्या लेकरांनाही आरक्षण द्या असं जरांगे म्हटलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मेरिटवरच सर्व उमेदवार दिले आहेत। सर्व नाराज आणि बंडखोरी करून उमेदवारी दाखल केलेले अर्ज मागे घेतील असं चंद्रशेखर बावनकुळे म्हटल्यात। राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचाच महापौर बसेल असा दावा बावनकुळेंनी केलाय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवारांना धमक्या येत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही। प्रत्येक फोनचा हिशोब मी ठेवत असून जर असे फोन करत राहिला तर तुमची गाढवावरून मिरवणूक नाही काढली तर माझं नाव अंबादास दानवे नाही असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला। जळगाव महापालिकेत शिवसेनेनं हॅट्रिक केली आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून प्रतिभा देशमुख यांनी नगरसेवकपदी बिनविरोध त्यांची निवड झाली आहे। या निवडीनंतर महापालिकेबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। येत्या 3 जानेवारीला भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। मुंबईतील वरळी डोममध्ये 3 जानेवारीला पहिली प्रचार सभा पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। तुम्हाला पैशाचं आमिष दाखवलं जाईल मात्र तुम्ही बळी पडू नका। मलाही आमिष दाखवण्यात आली होती पण मी बाजूला सारली असं राज ठाकरे म्हटले। तर बोगस मतदार सापडल्यास तिथेच फटकावून काढा असा कानमंत्र देखील राज ठाकरेंनी उमेदवारांना दिला। मुंबई काँग्रेस दिल्लीतल्या हायकमांडशी संपर्कात आहे। राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचे मुंबईत रोड शो घेण्यासाठी नेत्यांनी आग्रह धरल्याची माहिती आहे। जळगाव महापालिकेमध्ये शिवसेनेचे उमेदवार गौरव सोनावणे यांची बिनविरोध निवड झाली आहे। गौरव सोनावणे आमदार चंद्रकांत सोनावणे यांचे चिरंजीव आहेत आणि या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केलाय। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाची बिनविरोध निवड झाली आहे। प्रभाग क्रमांक 9 अ मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली। मनोज चौधरी हे चौथ्यांदा महापालिकेवर निवडून जात आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या 5 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। प्रभाग क्रमांक 27 अ मधून मंदा पाटील तर प्रभाग क्रमांक 24 ब मधून ज्योती पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। तर शिवसेनेच्या 4 उमेदवारांचीही बिनविरोध निवड झाली आहे। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारीचे राष्ट्रवादीचे उमेदवार कुमारसिंह वाकळे आणि प्रकाश भागनारे खरं तर यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि प्रभाग क्रमांक 11 आणि 14 मधून दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले।
नांदेडमध्ये आम्ही शिवसेनेला 8 ते 10 जागा देण्यास तयार होतो, मात्र अधिक जागांची मागणी केल्यानं युती तुटल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले। भाजपनं दिलेले उमेदवार हे निवडून येण्यास सक्षम असल्याचं चव्हाण म्हटलेत। 5 तारखेला मुख्यमंत्र्यांची नांदेडमध्ये सभा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। धुळे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची बिनविरोध विजयाची घोडदौड सुरूच आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 17 ब मधील भाजपच्या सुरेखा चंद्रकांत उगले बिनविरोधी विजयी झालेल्या आहेत। यापूर्वी भाजपच्या 2 महिला नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरेंनी अर्ज मागे घेतलाय। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे अर्ज मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केला। अर्ज मागे घेताना पूजा मोरेंना अश्रू अनावर झाले। नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला। निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले। दिनकर पाटील आणि त्यांचा मुलगा अमोल पाटील या दोघा पितापुत्रांसह त्यांच्यासोबत भाजपमध्ये आलेल्या आणखी 2 जणांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। दरम्यान दिनकर पाटलांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे। यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं। अकोल्यातील प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेनेचे उमेदवार सचिन उज्जैनकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय। सचिन उज्जैनकर हे महापालिकेचे कंत्राटदार असल्यानं भाजपचे उमेदवार तुषार भिरड यांच्या तक्रारीवरून त्यांचा अर्ज बाद करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेतील 128 जागांपैकी आपण 125 जागा जिंकू असा अजब विश्वास भाजपचे आमदार आणि निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी व्यक्त केलाय। एबी फॉर्म वेळेमध्ये न पोहोचल्याने भाजपच्या 3 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते, मात्र यासाठी प्रशासनाचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप शंकर जगताप यांनी केलाय। शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का बसलाय। शिवसेना उबाठा पक्षाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। उल्हासनगरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये देवरुखकर यांनी प्रवेश केला। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 562 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत, तर 24 जणांचे अर्ज रद्द झालेत। त्यामुळे आता अवैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। अहिल्यानगर महापालिकेत 585 उमेदवारी अर्जांपैकी 17 अर्ज अवैध ठरले, तर 571 अर्ज वैध ठरलेत। अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये शिवसेनेचे अर्ज जास्त असल्यानं शिवसेनेला मोठा फटका बसलाय। आता एक मोठी बातमी समोर येते। मध्यरात्री उशिरा एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी खलबतं झाली असल्याचं कळतंय। राहुल शेवाळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या निवासस्थानी खलबतं झालेली आहे। शिंदेंच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठकांचं आयोजन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। मध्यरात्री देखील महत्त्वाची बैठक पार पडली असल्याचं कळतंय। राहुल शेवाळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही महत्त्वाची बैठक झाली। आणखीन एक मोठी बातमी। उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 4 तास चर्चा झाली। या 4 तासात वचननामा, मुंबईमध्ये होणाऱ्या सभा आणि रॅलीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। तर दुसरीकडे निवडणूक अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं ठाकरेंच्या युतीत जर कुणी बंडखोर असतील तर त्याकडे स्थानिक पातळीवर लक्ष देण्याबाबत चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे। अजित पवार यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बीडमध्ये जात कॉन्ट्रॅक्टरला दम भरलाय। अजित पवारांनी एक उदाहरण देत चुकीचं काम करणाऱ्यांना येणाऱ्या काळात किंमत मोजावी लागेल असं म्हटल्यानं चर्चांना उधाण आलंय। तर दुसरीकडे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांना दम देत काम न केल्यास जेलमध्ये चक्की पीसिंग असं म्हणत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। जे चांगलं काम करतील त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे। पण जे चुकीचं काम करतील त्याला धडा शिकवला पाहिजे। काही गोष्टी काही काळाने तुमच्या सगळ्यांच्या समोर येतील। काही चुका केल्या, त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल। एवढं कसं धाडस करतात मला तर काही कळलेलं नाही। कॉन्ट्रॅक्टरांना सगळ्यांना अधिकाऱ्यांना मला सांगायचंय, जर काम न काढता कोणी गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही। चक्की पीसिंग मी अजिबात सोडणार नाही। ते 10 लाखाची कामं बंद केलीत, आम्ही 15 लाखाचं ई टेंडरिंग करतोय। का तर बाबा जनतेचा पैसा लोकांना दिसलं पाहिजे। नुसतं आम्ही घसे कोरडे करायचे, भाषण करायचे, कशाने ये रे माझ्या मागल्या तसं नाही चालणार।
ही कामं माझ्या 6 विधानसभा मतदारसंघात आमच्या जिल्ह्यात दर्जेदार झाली पाहिजे. ज्यांना कॉन्ट्रॅक्टचा धंदा करायचा आहे त्यांनी राजकारणात येऊ नये आणि ज्यांना राजकारणात यायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टचा धंदा करू नये. साधं सोपं गणित आहे. कारण मग त्या अधिकाऱ्यांची पण काही अडचण होत नाही. अधिकाऱ्यांनो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुणाला घाबरू नका. तुम्ही तुमचं काम चूक करा. तुमच्या पाठीशी मी जोपर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून तिथं आहे तोपर्यंत मी तिथं मुख्यमंत्र्यांना पण सांगेन, कोण आपल्या नादी लागला तर त्याला सोडायचा पण नाही. तो नियमाने वागत नसेल, तो संविधान मानत नसेल, तो कायदा मानत नसेल, तो नियम मानत नसेल, तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनाच तो मान्य करत नसेल, हम करे सो कायदा असं जर कोणी काही करत असेल तर त्याला कायद्याचा बडगा दाखवायचा. तो किती मोठ्या बापाचा असो नाही छोट्या बापाचा असो, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही.